भगवान श्री श्याम खाटू संकीर्तन महोत्सव या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात हजारो भाविक तल्लीन झाले। ठाणेपूर्व कोपरीतील श्री आंबे मातेच्या नवरात्र उत्सवाच्या अष्टमीला श्री श्याम खाटू दरबाराचा जागर करण्यात आला। प्रारंभी माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांच्या हस्ते देवीची पूजा आरती करून होम व कुमारिका पूजन करण्यात आले। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ लता एकनाथ शिंदे, स्पृशा वैशाली श्रीकांत शिंदे उपस्थित होत्या। तर माजी महापौर नरेश म्हस्के, माजी खासदार आनंद परांजपे, माजी नगरसेवक प्रकाश शिंदे, राजस्थान प्रगती मंडळाचे राकेश मोदी, हनुमंत जगदाळे, मालतीराम पाटील, जयप्रकाश कोटवानी, मनीषा कुंडुस्कर आदी मान्यवर उपस्थित होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने कोपरीतील संत तुकाराम मैदानात धर्मवीर आनंदगी प्रतिष्ठानच्या वतीने 18 एप्रिलपर्यंत 9 दिवस चैत्र नवरात्र उत्सवामध्ये नवकुंडात्मक सहस्र चंडी महायाग सुरू आहे। या निमित्ताने महाभारताच्या काळानंतर कृष्णाचा अवतार म्हणून भगवान श्री श्याम खाटू यांची पूजा केली जाते। राजस्थानातील सीकर जिल्ह्यातील खाटू दरबाराला धार्मिक वर्तुळात महत्त्वपूर्ण स्थान आहे। भगवान श्री श्याम खाटू यांचा जागर करण्यासाठी अष्टमीला राजस्थान प्रगती मंडळाच्या वतीने साकेत बरोलिया आणि यश बियाला यांचा श्री श्याम संकीर्तन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला।